स्पर्श लक्षण प्रश्न. राजा म्हणाला, भन्ते नागसेन, जेथे मनोविज्ञान उत्पन्न होते तेथे स्पर्श व वेदनासुद्धा उत्पन्न होतात काय? होय राजा, जेथे मनोविज्ञान उत्पन्न होते तेथे स्पर्श, वेदना, संज्ञा, चेतना, वितर्क, विचारसुद्धा उत्पन्न होतात. जे स्पर्श प्रमुख धर्म आहेत ते सर्व येथे उत्पन्न होतात. भन्ते नागसेन, स्पर्शाचे लक्षण काय आहे? महाराज, स्पर्श होणे हे स्पर्शाचे लक्षण आहे. उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, दोन एडक्यांत टक्कर व्हावी. यापैकी एक एडक्यास चक्षु समजावे व दुसऱ्यास रूप समजावे व त्या दोन्हींच्या एकत्र येण्याला स्पर्श समजावे. पुन्हा उपमा देऊन स्पष्ट करा. ज्याप्रमाणे हे राजा, दोन हातांनी टाळी वाजवावी. त्यातील एका हाताला चक्षु व दुसऱ्या हाताला रूप समजावे व त्यांच्या एकत्र येण्याला स्पर्श समजावा. पुन्हा उपमा देऊन स्पष्ट करा. ज्याप्रमाणे हे राजा, दोन संबळ वाजविण्यात यावे. त्यातील एक संबळीला रूप समजण्यात यावे व दुसरीला चक्षु समजण्यात यावे व त्या दोन्हींचा एकत्र येण्याला स्पर्श समजण्यात यावा. भन्ते नागसेन, अतिशय उत्तम. वेदना लक्षण प्रश्न. भन्ते नागसेन, वेदनेचे लक्षण काय आहे? हे राजा, अनुभूती आणि अनुभव हे वेदनेचे लक्षण आहे. उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या पुरुषाने राजाची सेवा करावी. राजाने संतुष्ट होऊन त्यास पदोन्नत करावे. त्याने पदोन्नत झाल्यानंतर ऐश आरामात लिप्त व्हावे व त्याला वाटावे की मी आधी राजाची खूप सेवा केलेली आहे. त्यापासून संतुष्ट होऊन राजाने मला पदोन्नत केले तेव्हा मी याचा भरपूर अनुभव करीन. किंवा हे राजा, एखाद्या पुरुषाने कुशल कर्म करून मेल्यानंतर चांगली गती प्राप्त करून स्वर्ग लोकामध्ये उत्पन्न व्हावे. त्याने तेथे दिव्य 5 गुणांमध्ये लिप्त होऊन आचरण करावे. तेव्हा त्याला असे वाटावे की मी आधी कुशल कर्म केलेला आहे, तेव्हा आता मी त्याचा पूर्णपणे अनुभव घेईन. अशा प्रकारे हे राजा, अनुभूती करणे व अनुभव घेणे हे वेदनेचे लक्षण आहे. भन्ते नागसेन, अतिशय उत्तम. संज्ञा लक्षण प्रश्न. भन्ते नागसेन, संज्ञेचे लक्षण काय आहे? हे राजा, ओळखणे, जाणणे हे संज्ञेचे लक्षण आहे. काय ओळखणे? हा निळ रंग आहे, हा पिवळा रंग आहे, हा लाल रंग आहे, हा पांढरा रंग आहे, हे ओळखणे. अशा प्रकारे हे राजा, ओळखणे, जाणणे हे संज्ञेचे लक्षण आहे. उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, आपल्या भांडार प्रभारी भांडारामध्ये जाऊन निळ्या, पिवळ्या, लाल, पांढऱ्या, भुरक्या रंगाच्या वस्तूंना ओळखतो की या राजाच्या उपयोगाच्या आहेत, आणि अशा प्रकारे हे राजा, ओळखणे, जाणणे हे संज्ञेचे लक्षण आहे. भन्ते नागसेन, अतिशय उत्तम. चेतना लक्षण प्रश्न. भन्ते नागसेन, चेतनेचे लक्षण काय आहे? हे राजा, विचार करणे, समजणे, अभिसंकरण होणे हे चेतनेचे लक्षण आहे. उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या पुरुषाने विष तयार करून स्वतः प्यावे व दुसऱ्यालाही प्यायला द्यावे. त्यामुळे त्याने स्वतःही दुःखी व्हावे व दुसऱ्यालाही दुःखी करावे. अशाच प्रकारे हे राजा, येथे एका पुरुषाने अकुशल कर्माचे संस्करण अर्थात संस्कार करून मेल्यानंतर दुर्गतीला प्राप्त व्हावे व नरकात उत्पन्न व्हावे, आणि जे तशा प्रकारची शिकवण देतात ते सुद्धा मेल्यानंतर दुर्गतीला प्राप्त होऊन नरकात उत्पन्न होतात. हे राजा, एखाद्या पुरुषाने तूप, लोणी, तेल, मध एकत्र करून शिरा तयार करून स्वतः प्यावे व दुसऱ्यालाही प्यायला द्यावे. त्यामुळे त्याने स्वतः सुखी व्हावे व दुसऱ्यालाही सुखी करावे. अशा प्रकारे हे राजा, येथे एका पुरुषाने कुशल कर्माचे संस्करण अर्थात संस्कार करून मेल्यानंतर स्वर्गात उत्पन्न व्हावे, आणि जे तशा प्रकारची शिकवण देतात ते मेल्यानंतर स्वर्गात उत्पन्न होतात. अशा प्रकारे हे राजा, संस्कार करणे, अभिसंकरण करणे चेतनेचे लक्षण आहे. भन्ते नागसेन, अतिशय उत्तम. विज्ञान लक्षण प्रश्न. भन्ते नागसेन, विज्ञानाचे लक्षण काय आहे?
हे राजा, जाणणे, ओळखणे हे विज्ञानाचे लक्षण आहे. उपमा देऊन स्पष्ट करा. ज्याप्रमाणे हे राजा, नगर रक्षकाचे नगराच्या चौरस्त्यावर बसून पूर्व दिशाने येणाऱ्या लोकांना पाहत बसावे, दक्षिणेकडून येणाऱ्या लोकांना पाहत बसावे, उत्तरेकडून येणाऱ्या लोकांना पाहत बसावे व पश्चिमेकडून येणाऱ्या लोकांना पाहत बसावे, त्याप्रमाणे हे राजा, जो पुरुष चक्षुंनी रूप पाहतो तो विज्ञानाने जाणतो, जो कानाने शब्द ऐकतो तो विज्ञानाने जाणतो, जो नाकाने श्वास घेतो तो विज्ञानाने जाणतो, जो जिभेने रस चाखतो तो विज्ञानाने जाणतो, जो शरीराने स्पर्श करतो तो विज्ञानाने जाणतो, आणि जो मनाने धर्म जाणतो तो विज्ञानाने जाणतो, जो मनाने धर्म जाणतो तो विज्ञानाने जाणतो. हे राजा, यालाच जाणणे हे विज्ञानाचे लक्षण म्हणतात. भंते नागसेन, अतिशय उत्तम. वितर्क लक्षण प्रश्न. भंते नागसेन, वितर्क कशाला म्हणतात? वितर्क लक्षण काय आहे? हे राजा, अर्पणे अर्थातच विचार केंद्रित करणे, मनाची एकाग्रता हे वितर्काचे लक्षण आहे. उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, सुतार चांगल्या प्रकारे तयार केलेल्या लाकूड जोडासाठी वापरतो, ज्याप्रमाणे हे राजा सुतार चांगल्या प्रकारे तयार केलेले लाकूड जोडासाठी वापरतो, त्याचप्रमाणे हे राजा, अर्पणे समर्पित होणे हे वितर्क लक्षण आहे. भंते नागसेन, अतिशय उत्तम. विचार लक्षण प्रश्न. भंते नागसेन, विचारांचे लक्षण काय आहे? हे राजा, अनुमार्जन करणे अर्थातच थ्रेशिंग आउट हे विचारांचे लक्षण आहे. उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, कास्याचे ताट वाजविल्यानंतर प्रतिध्वनी बाहेर येतात, प्रतिशब्द बाहेर येतात, त्याप्रमाणे हे राजा, वाजविणे हे वितर्क समजावे व प्रतिध्वनी अर्थातच इको विचार समजावे. भंते नागसेन, अतिशय उत्तम. चौथा, निर्वाण वर्ग. स्पर्शादी पृथक करण्यासंबंधी प्रश्न. राजा म्हणाला, भंते नागसेन, हे सर्व धर्म एकत्र आल्यानंतर स्वभावानुसार त्यांना पृथक करून विविध प्रकारे असे सांगता येईल काय की ही वेदना, हे स्पर्श, ही संज्ञा, ही चेतना, हे विज्ञान, हे वितर्क व हे विचार आहे? हे महाराज, हे सर्व धर्म एकत्र आल्यानंतर स्वभावानुसार त्यांना पृथक करून दाखविणे की हे स्पर्श, ही वेदना इत्यादी आहे, शक्य नाही. उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, आपण आपल्या आचार्याच्या हातून अर्क किंवा रस तयार करावे, त्यात त्याने दही, मीठ, आले, जिरे, मिरची इत्यादी घालावे, त्याचप्रमाणे अन्य वस्तूसुद्धा घालाव्यात. नंतर राजाने त्याला म्हणावे की तू मला दही दे, आले दे, जिरे दे. तेव्हा हे राजा, त्या आचार्याला हे शक्य आहे काय की तो ही वेगवेगळे रस बाहेर काढून देऊ शकतो? बनते नाही. हे सर्व रस वेगवेगळे करून देणे त्याला शक्य नाही. अशाच प्रकारे हे राजा, हे जे सर्व धर्म एकत्र झालेले आहेत त्यातील हा स्पर्श, ही वेदना, ही संज्ञा, ही चेतना, हे विज्ञान, हे वितर्क, हे विचार असे पृथक करणे शक्य नाही. भंते नागसेन, अतिशय उत्तम. नागसेन प्रश्न. स्थवीर म्हणाले, हे राजा, चक्षु विज्ञानाने मीठ जाणता येईल काय? होय भंते, चक्षु विज्ञानाने मीठ जाणता येईल. हे राजा, खरोखर जाणता येईल? भंते, तर काय जीवा विज्ञानानेच ओळखले पाहिजे? होय राजा, जीवा विज्ञानानेच ओळखले पाहिजे. भंते, ती मग सर्व मीठ अर्थातच लोण जिभेनेच ओळखतात काय? होय राजा, सर्व मीठ जिभेनेच ओळखतात. भंते, जर सर्व मीठ जिभेनेच ओळखतात तर मग ते कशा करता बैलगाडीवर लादून आणतात? कशा करता मीठ घेऊन येतात? हे राजा, खारटपणा लादून आणणे शक्य नाही. मिठाचा धर्म आणि मिठेचा ठोसपणा अर्थातच वजन एकमेकात मिसळून गेलेले आहे. हे राजा, मिठाचे वजन करणे शक्य आहे काय? होय भंते, शक्य आहे. परंतु हे राजा, खारटपणा मोजणे शक्य नाही, फक्त ठोसपणा तेवढेच मोजणे शक्य आहे. भंते नागसेन, अतिशय उत्तम.
खंड दुसरा समाप्त. धन्यवाद.